Standard 8th Subject General Science Unit 2nd Health and Diseases. Subunit is Some Important Diseases of Present Days. Students, in previous video we started some important diseases of the present day. We also saw some different infectious diseases, how they spread, that is the pathogen names of the pathogens, mode of infection, symptoms and prevention and the treatment on that diseases. Okay. Then in some important diseases of the present day we have seen disease that is called as a dengue. That is the first one. We saw that about the dengue, their symptoms, etc. Okay. Now today we get some information of the another type of diseases, like see, today we started with swine flu. Second one is the swine flu here. So this is a disease. Now what are the reasons for infection? आता reasons काय बघा याचे इन्फेक्शनचे, म्हणजे हा कोणत्या कारणामुळे का होतो याचे इन्फेक्शन होतात हे पाहूया. इन्फेक्शन्स ऑफ द स्वाइन फ्लू दॅट ऑकर्स थ्रू द पिग्स अँड ह्युमन्स. आता हे मेनली कशामुळे हा स्वाइन फ्लू होतो बघा. एक तर जे ह्युमन्सना का होतं हे पिग्सकडून, म्हणजे डुक्कर जे आहे त्याच्याकडून का होतं याचं इन्फेक्शन होतं. सो द ह्युमन्स विच ऑलवेज वर्क इन विथ पिग्स, जे ह्युमन्स काय करतात नेहमी पिगच्या सोबत काय करतात काम करत असतात, आणि जर त्याचं ह्या स्वाइन फ्लूचं इन्फेक्शन त्या पिग्सना झालं असेल तर त्या पिग्स थ्रू काय होतं ह्युमन्सना पण याचं इन्फेक्शन होऊ शकतं. नाव सी द व्हायरसेस ऑफ द स्वाइन फ्लू दॅट आर स्प्रेड थ्रू द स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. आता त्या पर्सनला ज्याला काय झालेलं आहे याचं इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या थ्रू त्याच्या स्वेटमधून म्हणजे घामाद्वारे काय होतं अदर पर्सनला याचे इन्फेक्शन जे आहे तर ते होत असतं, म्हणजे याचे स्प्रेडिंग होत असतं. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू द सिक्रेशन्स ऑफ द नोज, थ्रोट अँड सलायवा. त्याच्यामधून म्हणजे नोजमध्ये जे सिक्रेशन्स असतात, जो पदार्थ असतो तर त्याच्यामधून, किंवा सलायवा जो आपला आहे लाळ, किंवा घशामध्ये जो आपला द्रव असतो तर त्याच्यामधून काय होतं अदर पर्सनला काय होतं याचं इन्फेक्शन होतं. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याच्या सलायवाच्या किंवा नोजमध्ये असणारं जे सिक्रेशन आहे त्याच्या अशा कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा स्वेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होणार आहे हेल्दी पर्सनला हा स्वाइन फ्लू होतो. याचे सिम्पटम्स काय पहा, लक्षणं. सिम्पटम्स आर डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वासोश्वास करायला काय होतं खूप अवघड जातं किंवा त्रासदायक असतं. इझिली जे आपण काय करतो कंटिन्युअसली ब्रीदिंग जी प्रोसेस होत असते, सो दॅट हॅव डिफिकल्टी व्हेन देर इज अ स्वाइन फ्लू. सोर थ्रोट अँड बॉडी पेन्स, घशामध्ये काय होतं खवखवतं आणि पूर्ण जे शरीर आहे तर त्याच्यामध्ये पेन्स म्हणजे वेदना होत असतात. सो दॅट आर द सिम्पटम्स ऑफ अ स्वाइन फ्लू. नाव सी हाऊ दॅट स्वाइन फ्लू डायग्नोस. तर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, निदान कसं केलं जातं बघा. फॉर द डायग्नोसिस ऑफ द स्वाइन फ्लू लिक्विड फ्रॉम द थ्रोट और पेशंट इज सेंट इन द लॅबोरेटरी. जसं आत्ता आपण जे कोविडच्या किंवा या कोरोनाच्या टेस्ट केल्या जातात ज्याच्यामध्ये थ्रोटमधल्या किंवा नोजमधल्याच काय केल्या जातात, हा याच्यामध्ये जे फ्लूइड आहे तर ते काय केलं जातं घेतलं जातं आणि ते लॅबोरेटरीमध्ये पाठवलं जातं. तसं स्वाइन फ्लूमध्ये पण काय केलं जातं घशामधला जो द्रव आहे तर तो काय केला जातो घेतला जातो आणि तो लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. डायग्नोसिस फॅसिलिटीज दॅट आर अवेलेबल इन द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द व्हायरॉलॉजी, सो दॅट इज कॉल्ड ॲज NIV. तर पुणेमध्ये काय आहे हे लॅबोरेटरी आहे
दॅट इज द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जी विषाणूंच्या बद्दल काय करत असते, ती स्टडी करते किंवा त्याच्याबद्दल ही अवेलेबल आहे. पुणे येथे इथं आहे. तर तिथे काय केलं जातं, ही फॅसिलिटी आपल्याला किंवा हे डायग्नोसिस जे आहे तर ते स्वाईन फ्लूचं आपण करू शकतो. आणखीन कुठं आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दॅट इज अ NICD, दॅट इज ॲट दिल्ली. दिल्लीमध्ये पण अशा प्रकारची काय आहे, ही नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. तिथं पण स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस जे आहे तर ते केलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे मग घशातला जो द्रव आहे त्याच्या थ्रू या स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस केलं जातं. सी हियर, डू यू नो अबाउट दॅट? तुम्हाला हे माहिती आहे का पहा. फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू दॅट वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. 2009मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय झालं आहे, या स्वाईन फ्लूचा जो पेशंट आहे तर त्याचं डिटेक्शन झालेलं आहे, तर तो सापडलेला आहे मेक्सिको येतं 2009 साली. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A आणि त्याचा टाईप आहे H1N1 हा जो टाईप आहे व्हायरस इन्फ्लुएन्झाचा. त्याच्या थ्रू काय होतं, या स्वाईन फ्लूचं स्प्रेडिंग होतं. पर्सन्स हू कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट धिस डिसीज. आता हे व्हायरस जे आहे तर ते इन्फ्लुएन्झा A टाईपच्या व्हायरसपासून या स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन होतं. असे जे लोक आहेत जे पिग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, जर त्या पिग्सना या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल आणि जे पर्सन्स त्या पिग्सचं काय करतात, कल्चरिंग, त्याला पाळतात, वाढवतात, अशा लोकांना या पिग्स थ्रू काय होतो, त्या पर्सनमध्ये याचं इन्फेक्शन होऊ शकतं. सो दिस इज अबाउट द स्वाईन फ्लू. तर याचे आपण रिझन ऑफ इन्फेक्शन बघितलं आणि त्याच्यानंतर सिम्टम्स बघितले. डायग्नोसिस आपण म्हणजे निदान कुठं करू शकतो याचं, तर ते पण आपण पाहिलेलं आहोत. नाव नेक्स्ट डिसीज इज एड्स. सो दॅट इज द एड्स. एड्स दॅट इज द शॉर्ट फॉर्म. एड्स काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. कशाचा हा शॉर्ट फॉर्म आहे बघा. So that is the short form of acquired immunodeficiency syndrome. So it is a, तर हा जो शॉर्ट फॉर्मचा हा काय आहे, लॉंग फॉर्म आहे. कोणता, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. आता याचं मिनिंग बघा आपण काय आहे ते. ॲक्वायर्ड म्हणजे हा जन्मजात नसतो, नंतर काय होतो, हा येतो. सो दॅट इज द ॲक्वायर्ड. इम्युनो म्हणजे प्रतिकारशक्ती, इम्युनोलॉजी तर आपली प्रतिकारशक्ती असते, त्याच्यामध्ये डिफिशियन्सी येते म्हणजे कमतरता असते. आणि असा असणारा काय हा सिंड्रोम म्हणजे रोग आहे. म्हणजे या आजार जो आहे, या रोगामध्ये काय होतं, आपली जी प्रतिकार क्षमता जी आहे तर ती कमकुवत होते. कमी करणारा हा काय आहे, सिंड्रोम म्हणजे रोग आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ एड्स. आणि त्याच्या प्रत्येकाचे काय केलं, तिथं इनिशियल लेटर्स घेतलेले आहेत आणि याचं नाव आहे एड्स असं हे काय केलं, याचं नाव दिलेलं आहे. सो दिस इज द शॉर्ट फॉर्म. आता हा कशामुळे होतो हे आपण पाहूया. सो धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. तर हा डिसीज कशामुळे होतो, HIV हा जो व्हायरस आहे तर याच्यामुळे हा होतो. हा HIV म्हणजे काय पहा, HIV. तर याचा पण काय आहे, लॉंग फॉर्म आपण सांगू शकतो, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. डिफिशियन्सी अँड व्हायरस. हा कसा व्हायरस आहे, व्हायरस म्हणजे विषाणू. हा काय करतो बघा, ह्युमनमध्ये असणारा हा व्हायरस आहे. काय करतो तो, तर तो मानवाची इम्युन सिस्टीम जी आहे म्हणजे जी प्रतिकार क्षमता आहे तर तो त्याला काय करतो, डिफिशियंट करतो म्हणजे कमकुवत करतो. असा तो व्हायरस आहे ज्याला
HIV म्हटले याच्यामध्ये पण याचे इनिशियल लेटर जे आहेत तर ते घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून या व्हायरसला नाव दिलेलं आहे HIV. तर या HIV मुळे काय होतो, एड्स होतो. म्हणजे या व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर काय होतं, हा एड्स हा रोग होतो. सो इन दिस डिसीज victims suffer from the various diseases due to the progressive weakening of the natural immunity. याच्यामध्ये आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे व्हिक्टीम आहेत म्हणजे जे रुग्ण आहेत तर त्यांच्यामध्ये दे सफर फ्रॉम द व्हेरियस टाईप्स ऑफ डिसीजेस. त्यांना काय होतात, वेगळ्या प्रकारचे डिसीज ॲट अ टाईम एकाच वेळी होत असतात. का असं होतं, बिकॉज ऑफ द वीकनिंग ऑफ द नॅचरल इम्युनिटी. त्यांची जी नैसर्गिक इम्युन सिस्टीम जी आहे, जी प्रतिकारक्षमता आहे तर ती काय झाली आहे, ती कमकुवत झाल्यामुळं ॲट अ टाईम बरेचसे जे काही रोग आहेत तर ते त्यांना एकाच वेळी होत असतात. याच्यातले नेमके सिम्पटम्स काय आपण याचे सांगू शकत नाही. याच्यामध्ये आपल्याला एक ऑब्झर्वेशन असतं, ज्यांना एड्स झालेला आहे असे जे विक्टिम्स आहेत त्यांना त्यांच्यामध्ये एकाच वेळी ॲट अ टाईम दे हॅव अ different or various types of disease because of the deficiency or weakening of the natural immunity. Now see the diagnosis of AIDS, that is cannot confirmed without the test in the medical laboratories. आता याचे जे डायग्नोसिस आहे, बाहेरचे काही सिम्पटम्स बघून याचे डायग्नोसिस म्हणजे निदान केलं जाऊ शकत नाही. सो दॅट इज कन्फर्म्ड. हे केव्हा शक्य होतं, when there is a test in a medical laboratory. जेव्हा मेडिकल लॅबोरेटरीमध्ये टेस्ट घेतली जाते या एड्सची तेव्हाच काय होतं, हे कन्फर्म केलं जातं. म्हणजे पूर्णपणे खात्रीदायक आपण सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला जर एड्स झाला असेल तर याच्यासाठी कोणती टेस्ट आहे, म्हणजे बऱ्याच वेगळ्या ऑपरेशन्समध्ये वगैरे किंवा सुरुवातीला पहिल्यांदा एड्सची टेस्ट करायला सांगितलं जातं. बिकॉज याची टेस्ट घेतल्याशिवाय कुणालाही याचं डायग्नोसिस सांगता येत नाही, कुठल्याही एक्सटर्नल सिम्पटम्सवरून हा समजू शकत नाही. सो द नेम ऑफ द टेस्ट इज इलिझा टेस्ट. त्या टेस्ट नाव काय आहे, इलिझा टेस्ट असं त्याचं काय आहे नाव आहे. ह्या टेस्टवरून, या इलिझा टेस्टवरून काय केलं तर एड्स जो आहे तर त्याचं डायग्नोसिस करणं शक्य होतं. सो इलिझा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. आपण व्यवस्थितपणे याचं डायग्नोसिस करण्यासाठी ही इलिझाची टेस्ट आहे तर ती वापरली जाते. सिम्पटम्स ऑफ द एड्स आर पर्सन्स स्पेसिफिक. आता याचे सिम्पटम्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिम्पटम्स आपण याचे कुठल्या एक्सटर्नल अपीअरन्सवरून याचे सिम्पटम्स सांगू शकत नाही. सो दे आर डिपेंड अपॉन द पर्सन टू पर्सन. त्या व्यक्तीनुसार हे सिम्पटम्स जे आहेत तर ते काय होतात, बदलत जातात. बट हिअर इज वन थिंग विच इज ऑलवेज रिमेंबर. पण एक गोष्ट आहे की नेहमी लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. कोणती गोष्ट बघा, एड्स डज नॉट ऑकर्स टू टचिंग टू अँड टू द शेअरिंग द फूड विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट. आता एड्स जो आहे तर तो कधीही कोणत्याही पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर म्हणजे त्याच्यासोबत राहिल्यानंतर, त्यानं त्याच्याशी जेवल्यानंतर किंवा त्याला स्पर्श केल्यानंतर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारांनी HIV स्प्रेडिंग होऊ शकत नाही त्या पेशंटकडून हेल्दी पर्सनला. सो आवर बिहेवियर विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि म्हणून जे कोणी व्यक्ती आहेत ज्यांना एड्स झालेले आहेत अशा व्यक्तींबरोबर आपलं जे काय रिलेशन आहे किंवा आपलं जे बिहेवियर, आपलं वागणं जे आहे, सो दॅट शुड बी नॉर्मल. नेहमी त्यांच्याशी आपण इतर व्यक्तींशी कसं वागतो तसंच काय करायला पाहिजे, वागायला पाहिजे. सो दॅट थिंग ऑलवेज बी रिमेंबर. नाव सी, डू यू नो अबाउट दिस? HIV was the first reported in the African species monkeys. So that is first diagnosed by or in an African country and in the species of a monkey according to the National AIDS Control Program. And
UNAIDS, United Nations AIDS, 80 to 85% of HIV infections in India occur through unsafe sexual contact. तर आपलं जे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जो आहे तर त्याच्या थ्रू किंवा UNAIDS जे आहे त्याच्यामधून असं लक्षात आलेलं आहे की 80 to 85% आपल्यामध्ये जे एड्सचे पेशंट आहेत तर त्याच्यामध्ये अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं काय होतं याचं स्प्रेडिंग झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात असू दे, तुमच्या हे माहिती असू द्या. सो दिस इज अबाउट द एड्स. हे आपण काय बघितलं आता एड्सबद्दलची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. नाव हे काय आहेत काही व्हायरसेसमुळे किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन्समुळे होणारे काही इन्फेक्शियस डिसीजेस आपण बघितले. आता याच्यानंतर आपण बघूया की काही इन्सेक्ट जे आहेत त्याच्या थ्रू कोणत्या प्रकारचे जे डिसीज आहेत तर ते स्प्रेड होतात बघूया. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. नेक्स्ट पॉईंट इज इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. म्हणजे ॲनिमल्स थ्रू काय होतात कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन्स किंवा डिसीजेस होतात त्याची इन्फॉर्मेशन पाहूया आपण. सो कॅन यू टेल अबाउट दिस? व्हॉट मेजर्स आर टेकन इन युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. तर उंदरांची संख्या कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे उपाय तुमच्या घरी एक समजा जर असतील उंदीर तर कोणते उपाय केले जातात? सो यू नो अबाउट दॅट. हे तुम्ही सांगू शकता इझिली. वाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ द डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. आता काही वेळेस आपण कुत्रा, मांजर किंवा काही असे बर्ड्स जे आहेत कबूतर सारखे वगैरे किंवा कोंबड्या आहेत तर यांचे आपल्याला खूप त्यांच्या पण आरोग्याची काळजी करणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज ऑफ दॅट मे बी या ॲनिमल्स थ्रू काही इन्फेक्शन्स होऊ शकतात, स्प्रेड होऊ शकतात. सो इट इज नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ आवर डोमेस्टिक ॲनिमल्स ऑल्सो. So is there any relation between the pigeons, stray animals and the human health? तर याच्यामध्ये जे पिजन्स आहेत किंवा स्ट्रे ॲनिमल्स जे काय होतात इकडे तिकडे फिरणारे जे ॲनिमल्स असतात तर त्यांच्यामध्ये आणि ह्युमन हेल्थ याचं काय रिलेशन आहे का? तर आहे. तर जे वेस्ट आहे विच इज थ्रोन बाय द पिजन्स, कबूतर जे वेस्ट टाकतात त्यांचं विष्ठा तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कंटिन्युअसली आलं सो दॅट इज अ इन्फेक्टियस. तर त्याच्यामुळे ह्युमन्सना काही डिसीजेस होण्याची शक्यता असते. सो दिस इज अबाउट सम इन्फॉर्मेशन. सी व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द रॅट, कॉक्रोचेस ऑन द ह्युमन हेल्थ. तर तसं रॅट्स चावल्यानंतर पण काय होतात बघा काही त्याचे इन्फेक्शन्स का होतात. तुम्हाला माहिती आहे की प्लेग वगैरे याचे जे काही असे काही डिसीजेस आहेत तर ते रॅट थ्रूच काय होतात ह्युमन्सना होतात. हे माहिती आहे तुम्हाला. इतिहासमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल, बघितलं किंवा शिकला असेलच की प्लेग जो आहे तर तो रॅट्स पहिल्यांदा मरतात, उंदीर मरतात आणि नंतर त्याचं इन्फेक्शन जे आहे तर ते ह्युमन्सना होत असतं. तसं कॉक्रोच थ्रू पण काय होतात काही इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतात. सो ऑल दीज आर द सम इन्फॉर्मेशन अबाउट द डिसीजेस विच आर स्प्रेड थ्रू द ॲनिमल्स. Now here see we are going to get information about the rabies. आपल्याला काय करायचं आहे? रेबीज बद्दल बघायचं आहे. रेबीज कोणता डिसीज आहे हा? रेबीज. आता हा कशामुळे होतो हे साधारणपणे तुम्हाला माहिती असेल, कल्पना असेल तुम्हाला. सो दिस इज द व्हायरल डिसीज. हा कसला डिसीज आहे? व्हायरस थ्रू होणारा डिसीज आहे. सो इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, rabbit, monkey, cat, etc. So this spread not only because of the dog. फक्त डॉग चावल्यानंतरच हा होतो असं नाही. So that is infected through the bite of the dog, also by the bite of rabbit म्हणजे ससा, मंकी म्हणजे माकड किंवा कॅट चावल्यानंतर सुद्धा काय होऊ शकतो याचं स्प्रेडिंग होऊ शकतं. So the viruses that are enters in the brain via न्यूरॉन्स. जेव्हा हे चावतात तर ते न्यूरॉन्स थ्रू काय होतात हे व्हायरस कुठे जातात? ब्रेनपर्यंत जातात
अँड ब्रेनवर त्याचं काय होतं इफेक्ट होतो. हायड्रोफोबिया दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्टम्स ऑफ दिस डिसीज. याचा मुख्य काय आहे सिम्टम? हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया हा काय आहे त्याचा मेन सिम्टम आहे. हायड्रो म्हणजे वॉटर आणि फोबिया म्हणजे फिअर. याचा मिनिंग काय होता? वॉटर फिअर म्हणजे पाण्याची काय होते भीती वाटायला लागते जेव्हा असं लक्षण दिसतं. सो दॅट इज अ मेन सिम्टम ऑफ द रेबीज. रेबीजचं काय आहे ते पूर्णपणे मुख्य महत्त्वाचं लक्षण आहे. इन दिस केस द विक्टिम शोज द एक्स्ट्रीम फिअर अबाउट द वॉटर फॉर द वॉटर. यामध्ये हायड्रोफोबियामध्ये किंवा रेबीज झालेला जे पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे मुख्य दिसतं. त्यांना खूप म्हणजे खूप पाण्याची काय होत असते भीती वाटत असते. सो रेबीज इज अ फॅटल डिसीज. फॅटल म्हणजे मृत्यू होऊ शकतो. याच्या डिसीजमध्ये काय होतो मृत होतात हे पेशंट्स. हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर द ऑनसेट ऑफ द सिम्टम्स. पण हे आपण होणारा मृत्यू जो आहे तर तो टाळू शकतो. तर याच्यावर कोणता उपाय आहे? वॅक्सिनेशन म्हणजे लस घेणे. केव्हा घ्यायची? तर लगेचच म्हणजे जे बाईट केल्यानंतर डॉग, कॅट किंवा मंकी, रॅबिट याचा चावा घेतल्याबरोबर काय करायचं? वॅक्सिनेशन घेतलं तर आपण काय करू शकतो? हे फॅटल होऊ शकत नाही किंवा याच्यामध्ये मृत्यू होऊ शकत नाही. सो द सिम्टम स्टार्ट्स अपियर्स विदिन द 90 to 175 days of the dog bite. आता याचे जे सिम्टम्स आहेत ते केव्हा दिसायला लागतात? 90 दिवसांनी किंवा 90 ते 175 दिवसांनी याचे सिम्टम्स म्हणजे लक्षणं अशा प्रकारची दिसायला सुरुवात होते. बिफोर दॅट म्हणजे 90 दिवसांच्या पूर्वी समजा जर वॅक्सिनेशन घेतलं तर ते काय होतं क्युअर होऊ शकतं. ओके. सो द सिम्टम्स काय बघायचे ज्याच्यामध्ये लक्षणं कोणती आहेत? मेनली एक तर आपण पाहिलं हायड्रोफोबिया आहेत. फीवर फॉर 2 to 12 वीक. खूप काय तो ताप येतो आणि तो 2 ते 12 आठवड्यांपर्यंत म्हणजे जवळजवळ 3 महिन्यांपर्यंत हा ताप राहतो. त्याच्यानंतर एक्स्ट्राग्रेशन इन बिहेवियर जे आहे वागणं काय होतं याच्यामध्ये अतिशयोक्ती जी आहे तर ती होऊ शकते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे अतिशयोक्तीचं वागणं जे आहे नॉर्मल नसतं तर अतिशयोक्तीपूर्वक काय असतं वागणं होऊ शकतं. आणि याच्यानंतर आणखीन त्याचं सिम्टम आहे हायड्रोफोबिया. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ रेबीज. ओके. सो दिस इज अबाउट सम इन्फेक्टियस डिसीजेस. आतापर्यंत आपण काय केलं? इन्फेक्टियस डिसीजबद्दल पाहिलं. सो हिअर वी स्टॉप. नाव द एक्सरसाइज. टुडेज एक्सरसाइज आपल्याला काय करायचं आहे? एक्सरसाइज बघायचं आहे. राईट द सिम्टम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस. या प्रत्येक डिसीजचे काय करायचे तुम्हाला सिम्टम्स लिहायचे आहे. एक्सरसाइज. काय क्वेश्चन? राईट सिम्टम्स ऑफ कशाचं? डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स आणि फोर्थ काय आहे? फोर्थ वन. सो दिस वन इज द फोर्थ वन. That is the rabies. Write the symptoms of all these. So this one is the today's exercise.